महाराष्ट्र राज्य कृषि सहायता संघ नागपुर मंडल का अपनी विविध मांगों को लेकर संविधान चौक पर धरना प्रदर्शन। आप देख रहे हैं महाराष्ट्र हलचल 24/7 न्यूज, मुख्य संपादक धनंजय तरारे के साथ। आपको बता दें कि कृषि सहायक संवर्ग की स्थापना की समस्याओं का समाधान को लेकर तथा लंबित मांगों का शीघ्र निराकरण करने धरना प्रदर्शन का आयोजन किया गया। अनिल एस भोई, संभागीय सचिव महाराष्ट्र राज्य कृषि सहायता संघ, महेंद्र गजबिये, सरचिटनीस महाराष्ट्र राज्य नागपुर मंडल के नेतृत्व में प्रदर्शन का आयोजन किया गया तथा बड़ी संख्या में पदाधिकारी सदस्य उपस्थित रहे। नमस्कार, मी अनिल भोई, महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघटना नागपूर विभाग नागपूर। तर आम्ही दिनांक 5 मे पासून आम्ही आंदोलन इथं पुकारलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने आमच्या विविध अशा प्रलंबित मागण्यांना फक्त आश्वासित करून मागण्यांची पूर्तता केलेली नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव हे आज दिनांक आमच्या 21 तारखेला आम्हाला धरणे आंदोलन इथं करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। तर आमच्या यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की कृषी सेवक यांचा सेवक कालावधी रद्द करून त्यांना नियमित कृषी सहाय्यक करण्यात यावं। त्यानंतर आमच्या इथं कृषी विभाग हा डिजिटलाइज झालेला आहे आणि डिजिटल काम करत असताना आम्हाला मोबाईलवरून आमच्या स्वतःच्या मोबाईलवरून काम करावं लागतं। तर स्वतःच्या मोबाईलवरून काम करत असताना मोबाईलची मेमरी हँग होते, तर त्यामुळे आम्हाला लॅपटॉप मिळावा ही आमची मागणी आहे। तसेच आमचं ग्रामसेवक यांचं पदनाम बदल झालेलं आहे, तलाठी यांचं पदनाम बदल झालेलं आहे, कोतवाल यांचं सुद्धा पदनाम बदल झालेला आहे। तर आम्हाला त्याचप्रमाणे कृषी सहाय्यक न ठेवता आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी करावं अशी ही आमची पदनामाची मागणी आहे, ती शासनाने मान्य करावी। तदनंतर निविष्ठा वाटप प्रणालीमध्ये सुसूत्रता आणावी, कारण आम्हाला निविष्ठा वाटप करताना कुठल्याही प्रकारचं आम्हाला भाडं दिले जात नाही। आमच्याकडे गोडाऊनची सुविधा उपलब्ध नाही। आम्हाला स्वतःच्या स्वखर्चाने सुद्धा आम्हाला निविष्ठा वाटप करावं लागतं, तर आम्हाला ती सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। तदनंतर आकृतीबंधामध्ये आमच्या कृषी पर्यवेक्षक या आता सद्यस्थितीमध्ये 1/6 असे कृषी सहाय्यक आहेत। तर आमची अशी इच्छा आहे की नवीन आकृतीबंधामध्ये एका कृषी पर्यवेक्षकामागे 4 कृषी सहाय्यक असावं अशी आमची ही मागणी आहे। तदनंतर ग्रामसेवक यांच्या हाताखाली शिपाई आहे, कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत, तसेच तलाठी यांच्या हाताखाली कोतवाल आहेत। त्याप्रमाणे आम्हाला परमनंट तत्वावर आमचे कृषी सहाय्यकाला मदत मिळावं ही अशी आमची मागणी आहे। मी महेंद्र गजबिये, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना राज्य सरचिटणीस। आत्ताच या ठिकाणी ज्या योजना आहेत किंवा ज्या काही मागण्या आहेत या मागणीच्या पूर्ततेकरिता यातली एक महत्त्वाची जी मागणी आहे पदनाम बदल। या पदनाम बदलासाठी आम्ही जवळपास 11 वर्ष भांडतोय आणि शासनाला निवेदन देऊन थकलो आहे। आमच्या जवळपास 2014मध्ये जे अधिवेशन झालं कृषी सहाय्यक संघटनेचं, त्या अधिवेशनामध्ये आमचा पदनाम बदल झालेला आहे असं तत्कालीन कृषी मंत्र्यांनी जाहीर केलं होतं। आज 11 वर्ष झाले, अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याला दुजोरा मिळालेला नाही। त्यासाठी पदनाम बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी करावं ही आमची महत्त्वाची मागणी आहे। दुसरं, जो काही आता नवीन आकृतीबंध तयार झालेला आहे त्या आकृतीबंधामध्ये आमच्या 2-3 महत्त्वाच्या मागण्या आहेत। ते म्हणजे आकृतीबंध तयार करत असताना आमची जी शासन मान्यता संघटना आहे त्या शासन मान्यता संघटनेला विचारात घ्यावं आणि विचारात घेऊन आकृतीबंध तयार करावा। त्यामध्ये आमच्या एका कृषी सहाय्यकाचं प्रमोशनसाठी 25-25 वर्ष लागतात। आम्हाला पदोन्नती मिळत नाही, कृषी सहाय्यक म्हणूनच रिटायर व्हावं लागतं। त्यासाठी जे 2009च्या अगोदर 4 कृषी सहाय्यक आणि 1 कृषी पर्यवेक्षक ही जी पद्धत होती तीच पद्धत आता या नवीन आकृतीबंधामध्ये आणावी। 4 कृषी सहाय्यक आणि 1 पर्यवेक्षक या पद्धतीने आणावी, जेणेकरून आमच्या कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीच्या संधी वाढतील आणि तो कृषी सहाय्यक पर्यवेक्षक या पदापर्यंत जाऊ शकेल। आमची ही जुनीच मागणी आहे, कारण 2009मध्ये तीच पद्धत होती आणि नंतर काही कालावधीसाठी तो बंद करण्यात आली होती। ती पुनश्च या आकृतीबंधामध्ये
यावी। दुसरं, आमच्या तालुका कृषी अधिकारी जे आहे यांना क्लास 1 करावं, कारण तहसीलदार क्लास 1 आहे, BDO क्लास 1 आहे, तसं तालुका कृषी अधिकारीसुद्धा क्लास 1 करावं, ही पण आमची एक महत्त्वाची मागणी आहे। ज्या आमच्या आकृतीबंध आहे, या आकृतीबंधामध्ये या 2-3 मागण्या ॲड कराव्या अशी आमची शासनाला विनंती आहे। आणि समजा या जर मागण्या आमच्या मान्य झालेल्या नाही तर आम्ही आयुक्त कार्यालय पुणे येथे आमचं 1 दिवसीय धरणे आंदोलन राहील, मोर्चा राहील। आणि तरीसुद्धा जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आझाद मैदानावर जाऊन आम्ही सामूहिक लाक्षणिक उपोषण करू, हे आम्ही शासनाला या ठिकाणी निर्देश देऊ इच्छितो। धन्यवाद।